फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा फर्स्ट चॅप्टर म्हणजे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स हा चॅप्टर. बाळांनो या चॅप्टर मध्ये आपण सुरुवात केलेली होती कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगलला. यामध्ये तुम्ही 4 केसेस बघणार आहात टोटल. त्यामधले आपण 3 केसेस बघितल्या होत्या आतापर्यंत. मग फर्स्ट केस काय होती रे बाळांनो? व्हेन यू आर गिवन लेंथ ऑफ 3 साइड्स ऑफ अ ट्रायंगल. जेव्हा तुम्हाला ट्रायंगलच्या 3 साइड्सची लेंथ दिलेली असणार आहे बरोबर, आणि त्यावरून तुम्ही कन्स्ट्रक्ट करत होता तुमचा ट्रायंगल. बाळांनो त्यानंतर तुमची सेकंड केस होती व्हेन यू आर गिवन लेंथ ऑफ 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल अँड 1 अँगल इन्क्लुडेड बाय दॅम. म्हणजे काय, ट्रायंगलच्या 2 साइड्सची लेंथ दिलेली असणार आहे आणि त्या ट्रायंगलच्या दोघं साइड्सने मिळून जो अँगल तयार होणार आहे त्या अँगलचं मेजर तुम्हाला दिलेलं असणार आहे बाळांनो. तसंच त्यावरून आपण तुमचा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केला होता. तसंच बाळांनो तुमचा पुढची केस होती तुमची की जर तुम्हाला 2 अँगल दिलेले असतील ट्रायंगलचे आणि त्यांनी इन्क्लूड केलेली साइडचं मेजर दिलेलं असेल तर बाळांनो यावरून आपण आपला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केला होता. बाळांनो तसंच आपल्याला आता आपली फोर्थ केस बघायची ज्यामध्ये आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत राईट अँगल ट्रायंगल. बाळांनो राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय दिलेलं असणार आहे गिवन? सगळ्यात आधी तुम्हाला हायपोटेनस आणि अजून एका साइडची लेंथ दिलेली असणार आहे. यू विल बी गिवन लेंथ ऑफ 1 साइड अँड हायपोटेनस. मग बाळांनो इथे आपल्याला गिवन 2च असणार आहे, पण राईट अँगल ट्रायंगल म्हटलं की त्याच्या एका अँगलचं मेजरही आपल्याला माहित असतं. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय रे बाळांनो? असा ट्रायंगल ज्यामध्ये तुम्हाला एक अँगल 90 डिग्रीचा असतो. म्हणजे काय, आता राईट अँगल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करताना तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये गिवन काय असणार आहे? लेंथ ऑफ हायपोटेनस अँड 1 मोर साइड, राईट. आणि आपल्याला अजून काय माहित आहे की तुमचा राईट अँगल आहे त्या ट्रायंगल मध्ये बरोबर. म्हणजे 3 गोष्टी आपल्याला इथे माहित आहे. आणि राईट अँगलच्या एक्झॅक्टली अपोजिट साइड म्हणजे काय असते? तुमची हायपोटेनस. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाळांनो तुमचा राईट अँगल ट्रायंगल मध्ये सगळ्यात जास्त लेंथ कुठल्या साइडची असते रे? सगळ्यात जास्त लॉंग डिस्टन्स कुठल्या साइडचं असते रे बाळांनो? हायपोटेनस. तर हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो बाळांनो आपण आपली फोर्थ केस आता अभ्यासणार आहोत, ती म्हणजे to construct a right angle triangle. Right angle triangle given length of 'hypotenuse and 1 side. आलं बाळांनो लक्षात? आता बघा तुम्हाला काय काय गिवन असणार आहे? हायपोटेनसची लेंथ आणि अजून एका साइडची लेंथ. मग बाळांनो आपल्याला एक एक्झाम्पल कन्सिडर करून घेऊयात. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू टेक एक्झाम्पल इन राईट अँगल ट्रायंगल hypotenuse is equal to 6 centimeter and one side is equal to 5 centimeter. मग बाळांनो यावरून आपल्याला करायचं आहे आपला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट. सगळ्यात आधी तुम्हाला गिवन आहे हायपोटेनसची लेंथ आणि 1 साइडची लेंथ. मग बाळांनो आपल्याला एक रफ फिगर आधी कन्स्ट्रक्ट करून घ्यायचे. जेव्हाही आपण कुठल्या टाइपचा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करत असतो तेव्हा आपण सगळ्यात आधी काय करणार? रफ फिगर कन्स्ट्रक्ट करणार आहे. सो दिस इज माय रफ फिगर. हा माझा राईट अँगल ट्रायंगल झाला. यामध्ये माझा राईट अँगल हा आहे बरोबर. मग बाळांनो या राईट अँगलच्या एक्झॅक्टली अपोजिट साइड तुमची कोणती येणार आहे रे? हायपोटेनस बरोबर. मग आपल्याला हायपोटेनसची लेंथ किती दिली आहे बाळांनो? 6
सेंटीमीटर. आलं लक्षात. आता तुमच्या वन साइडची लेंथ जी आहे 5 सेंटीमीटर दिलेली आहे. मग आता ती 5 सेंटीमीटरची लेंथ आहे, मी तिला बेस कन्सिडर करणार आहे. सो दिस इज 5 सेंटीमीटर. मग बाळांनो या ट्रायंगलला आता आपण नाव देऊन घेऊया. सो दिस इज ABC. बाळांनो या ABC ट्रायंगल मध्ये तुम्हाला हायपोटेनसची लेंथ दिलेली होती 6 सेंटीमीटर आणि तुमच्या अजून एका साइडची लेंथ दिलेली होती 5 सेंटीमीटर. मग मी त्या बेसची लेंथ कन्सिडर केली 5 सेंटीमीटर. आलं लक्षात. सो बाळांनो हा झाला तुमचा रफ डेटा या ट्रायंगलचा. सो दिस इज युअर रफ फिगर. ही झाली तुमची रफ फिगर. मग आता सगळ्यात आधी आपल्याला गिवन काय आहे रे बाळांनो, की तुम्हाला बेस माहित आहे 5 सेंटीमीटरचा. मग सगळ्यात आधी आपण काय ड्रॉ करणार ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करताना, फेअर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करताना सगळ्यात आधी आपण बेस ड्रॉ करून घेऊया. बेस किती आहे 5 सेंटीमीटरचा. फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू ड्रॉ अ बेस युजिंग स्केल. मी स्केल यूज करणार आहे बाळांनो माझी, तुम्ही तुमची स्केल यूज करायची. सो सगळ्यात आधी मी 5 सेंटीमीटरचा बेस ड्रॉ करून घेणार आहे. 0 वर एक पॉइंट घेतला आणि 5 वर दुसरा पॉइंट घेतला आणि दोघही पॉइंट बाळांनो मी जॉईन करून घेतले. बाळांनो हा झाला तुमचा BC बेस जो मी काढला 5 सेंटीमीटर लेंथचा. बाळांनो आता आपल्याला अजून काय दिसतंय या बेसवर कन्स्ट्रक्शन, की तुमचा B अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा आहे, म्हणजेच राईट अँगल आहे. मग मी B अँगल मेजर करून घेणार युजिंग प्रोट्रॅक्टर. सो आय एम गोइंग टू यूज प्रोट्रॅक्टर. आय पुट सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ऑन दिस B पॉइंट टू ड्रॉ अ राईट अँगल. मग आता बाळांनो हा B ट्रायंगल आहे तुमचा, सॉरी B अँगल आहे. या B अँगलला तुम्हाला बेस रे जो आहे तो BC असा आहे, म्हणजे तुमचा स्टार्टिंग पॉइंट कुठला आहे या बेस रेचा B. बरोबर. मग आता मी मेजर कुठून करणार आहे, मी इनर मेजर फॉलो करणार आहे फ्रॉम राईट टू लेफ्ट, म्हणजे या पद्धतीने. सो इनर मेजर मी फॉलो करून 90 डिग्रीज मेजर करून घेणार आहे आणि माझा राईट अँगल ड्रॉ करून घेणार आहे. सो आय एम गोइंग टू पुट सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ऑन दिस B पॉइंट अँड आय मार्क 90 डिग्रीज हियर. 90 डिग्रीचा पॉइंट मार्क करून घेतला आणि तो आता जॉईन करून घेणार आहे B पॉइंट सोबत. सो मला राईट अँगलचा सेकंड आर्म भेटलाय अँड दिस इज माय राईट अँगल. राईट अँगल साठी बाळांनो आपण असं स्क्वेअर साइन देतो. बरोबर. सो हा झाला तुमचा B अँगल 90 डिग्रीचा. आता आपल्याला हायपोटेनस ड्रॉ करायचा. हायपोटेनस म्हणजे काय रे बाळांनो, या राईट अँगलच्या एक्झॅक्टली अपोजिट साइड म्हणजेच तुमचा हायपोटेनस. हायपोटेनसची लेंथ नेहमी उरलेल्या 2 साइड्स पेक्षा जास्त असते तुमच्या ट्रायंगलच्या. मग बाळांनो आता तुम्हाला B पासून A पर्यंतचं डिस्टन्स माहित आहे का रे? नाही. मग आपल्याला C पासून A पर्यंतचं डिस्टन्स माहित आहे का? हो. किती आहे? 6 सेंटीमीटर. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी विल टेक 6 सेंटीमीटर डिस्टन्स इन आवर कंपास and we will put one point of compass on the C point and going to make an arc on this आर्म ऑफ एन अँगल. हा जो आर्म आहे अँगलचा त्याच्यावर आपण आर्क करून घेणार आहोत. मग बाळांनो सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, कंपास घेणार आहोत आणि कंपास घेतल्यानंतर कंपास मध्ये आपल्याला डिस्टन्स घ्यायचं आहे 6 सेंटीमीटर. मी माझी स्केल यूज करते बाळांनो, तुम्ही तुमची स्केल यूज करायची. सो माझा फर्स्ट कंपासचा पॉइंट असणार आहे 0 वर आणि दुसरं असणार आहे 6 वर. दिस इज 6 सेंटीमीटर. आता हा 6 सेंटीमीटर जो आहे बाळांनो, कुठून डिस्टन्स आहे रे ते बाळांनो 6 सेंटीमीटर? C पासून A पर्यंतच. बरोबर. मग आपल्याला A वर्टेक्स हवा आहे. सो आय एम गोइंग टू पुट वन पॉइंट ऑफ अ कंपास ऑन दिस C पॉइंट अँड गोइंग टू मेक अन आर्क. आर्क करून घेणार आहे. हा आर्क तुमच्या राईट अँगलच्या सेकंड आर्मवर आलाय. बरोबर. मग आता जिथे तुमच्या सेकंड आर्मला तो आर्क इंटरसेक्ट करतो तोच म्हणजे तुमचा झाला ट्रायंगलचा थर्ड वर्टेक्स. म्हणजेच काय रे बाळांनो, A वर्टेक्स. सो दिस इज युअर A वर्टेक्स. नाउ वी आर गोइंग टू जॉइन A and C. So this is
AC जो काढला आपण 6 सेंटीमीटर लेंथचा. बाळांनो हा झाला तुमचा ट्रायंगल ABC. बाळांनो सगळ्यात आधी राईट अँगल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करताना आपल्याला त्यांनी त्या नावातच काय दिलेलं आहे की तुमचा ट्रायंगल मधला एक अँगल 90 डिग्रीचा असणार. पहिलं गिवन आपल्याला लक्षात आलं. दुसरं त्यांनी हायपोटेनस दिलेला असणार आहे. हायपोटेनस जर मेन्शन केलेलं नसेल, कुठल्याही दोन साइड्सची लेंथ दिलेली असेल, मग आपण त्यातला हायपोटेनस कुठला कन्सिडर करणार? ज्या साइडची लेंथ जास्त असणार तो हायपोटेनस कन्सिडर करायचा आणि उरलेला जे दुसरी साइड आहे ती बेस कन्सिडर करायची. बाळांनो सो दिस इज हाऊ फर्स्ट ऑफ ऑल यू आर गोइंग टू कन्स्ट्रक्ट अ रफ फिगर अँड देन ड्रॉ अ फेअर फिगर अकॉर्डिंग टू दॅट. मग बाळांनो सगळ्यात आधी बेस ड्रॉ करायचा. मग बेसवर जो काही राईट अँगल येणार आहे तुमचा तो कन्स्ट्रक्ट करा आणि मग तुम्ही कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन तुमचा थर्ड व्हर्टेक्स फाइंड आउट करू शकता. बाळांनो ही झाली तुमची फोर्थ केस. आता आपण याच्यावरच बेस जो काही तुमचा प्रॅक्टिस सेट आहे तो बघूयात. बाळांनो तुमचा प्रॅक्टिस सेट 5 मधला क्वेश्चन नंबर 1 आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे बाळांनो तुमचा. In triangle MAN, measure of angle MAN is equals to 90 degree. Length of AN is equals to 8 centimeter and length of MN is equals to 10 centimeter. मग बाळांनो तुम्हाला ट्रायंगल दिलेला आहे. मग त्या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्रीचा दिलाय म्हणजे तो कुठल्या टाइपचा ट्रायंगल होणार आहे रे बाळांनो? राईट अँगल ट्रायंगल. कारण राईट अँगल ट्रायंगल तेव्हाच फॉर्म होतो जेव्हा त्यामध्ये एक अँगल जो 90 डिग्रीचा असला तर. मग बरोबर मग तुम्हाला MAN अँगल दिलेला आहे जो 90 डिग्रीचा आहे म्हणजे हा तुमचा राईट अँगल ट्रायंगल झाला. मग मी फेअर फिगर ड्रॉ करण्याच्या आधी जी रफ फिगर ड्रॉ करणार आहे त्यामध्ये मी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला एक रफ. बरोबर हा सपोज मी कन्सिडर केला माझा राईट अँगल. मग आता कुठला अँगल तुम्हाला काय म्हटलंय रे त्यांनी 90 डिग्रीचा? MAN म्हणजे काय? MAN आलं लक्षात बाळांनो. आता आपल्याला काय दिलंय? AN लेंथ ऑफ AN इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ MN इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. या दोघांमध्ये हायपोटेनस कुठला आहे आपल्याला सांगितलंय का त्यांनी? नाही. जसं मी तुम्हाला आधीच बोलले होते की कुठल्याही दोन साइडची लेंथ दिलेली असेल आणि हायपोटेनस कुठला आहे जे मेन्शन केलेलं नसेल तर आपण कसं ओळखायचं कुठला हायपोटेनस आहे? जी साइड तुमची जास्त लेंथची असणार आहे तो असणार आहे तुमचा हायपोटेनस. कारण राईट अँगल ट्रायंगल मध्ये सगळ्यात जास्त लेंथ कुठल्या साइडची असते? हायपोटेनसची असते. मग बाळांनो AN आहे तुमचा 8 सेंटीमीटरचा, MN आहे तुमचा 10 सेंटीमीटरचा म्हणजे हायपोटेनस कुठला असणार आहे? ऑब्विसली MN. बरोबर. आणि जसं मी कन्स्ट्रक्ट केलं की MAN म्हणजे तुमचा A अँगल जो आहे 90 डिग्रीचा. त्यानंतर तुमचा लेंथ ऑफ AN काय झाला मग तुमचा बाळांनो? बेस झालाय 8 सेंटीमीटरचा अँड योर हायपोटेनस दॅट इज MN इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. मग हा हायपोटेनस यायला हवा तुमचा 10 सेंटीमीटरचा. सो दिस इज युअर रफ कन्स्ट्रक्शन. रफ फिगर आहे बाळांनो ही तुमची. ही झाली रफ फिगर. मग बाळांनो याच रफ फिगरवरून आपल्याला आपलं फेअर कन्स्ट्रक्शन ड्रॉ करायचं आहे ज्यामध्ये तुमचा बेस आपण सगळ्यात आधी ड्रॉ करणार आहोत. बेस किती सेंटीमीटरचा आहे? 8 सेंटीमीटरचा. कोणता रे बाळांनो? AN. मग मी स्केल यूज करून 8 सेंटीमीटरचा सगळ्यात आधी काय करणार आहे? बेस ड्रॉ करून घेणार आहे. मग बाळांनो मी माझी स्केल यूज करते, तुम्ही तुमची स्केल यूज करायची आहे. सगळ्यात आधी तुमचा फर्स्ट पॉइंट म्हणजेच A जो आहे तो येणार आहे 0 वर आणि तुमचा एंड पॉइंट येणार आहे 8 वर. सो बाळांनो सेकंड पॉइंट आला तुमचा N8 वर and this is your base of 8 सेंटीमीटर. बाळांनो हा झाला तुमचा 8 सेंटीमीटरचा AN बेस ऑफ दिस ट्रायंगल. 8 सेंटीमीटरचा ड्रॉ केला तर त्याचं मेजर लगेच मेन्शन करून घेऊया. बाळांनो आता तुम्हाला इथे या बेसवर कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे पुढे? सगळ्यात आधी म्हणजे तर तुमचा अँगल A जो आहे तो किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा. बरोबर. मग 90 डिग्री आपल्याला मेजर करायला लागणार. पण तुमच्या जो काही बेस रे आहे तुमच्या A अँगलचा तो असा आहे. स्टार्टिंग पॉइंट तुमचा A इथे आहे
आणि इकडे आहे तुमचा n, बरोबर. मग आता या n ला इकडच्या साईडला आहे, बरोबर. मग या a वरून मी माझं सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ठेवणार आणि अँगल मेजर करणार. सो आय एम गोइंग टू यूज इनर मेजर फ्रॉम राईट टू लेफ्ट. राईट कडून लेफ्ट कडे जाणारा मेजर मी फॉलो करणार आहे. बाळांनो, जर तुम्ही तसं ऑब्झर्व केलं की राईट कडून लेफ्ट कडे जा, लेफ्ट कडून राईट कडे या, पण तुमचा 90 डिग्री नेहमी सेंटरलाच येणार आहे. पण जसं की तुमचा बेस रे जो आहे इकडे आहे, सो वी आर गोइंग टू यूज द इनर मेजर फ्रॉम राईट टू लेफ्ट. मग बाळांनो, हा राईट अँगल ड्रॉ करण्यासाठी मी माझं सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ए पॉइंटवर ठेवलंय आणि 90 डिग्री माझे मार्क करून घेणार आहे. सो मार्क केलेला पॉइंट आणि माझा ए पॉइंट मी जॉईन करून घेणार. सो आय गेट द राईट अँगल MAN. हा झाला बाळांनो माझा राईट अँगल MAN. राईट अँगलचं साइन देऊन घेणार आहे मी. आता बाळांनो, तुमचा बेस ड्रॉ झाला, राईट अँगल ड्रॉ झाला. आपल्याला आता काय काढायचं आहे? आपला हायपोटेनस. हायपोटेनस काढण्यासाठी तुम्हाला A पासून तुमच्या M पर्यंतचा डिस्टन्स माहित आहे का? नाही. मग आपल्याला N पासून तुमच्या M पर्यंतचा डिस्टन्स माहित आहे. काय आहे रे बाळांनो? 10 सेंटीमीटर. मग आपण काय करणार? कंपास मध्ये 10 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार आहोत बाळांनो. एंड पॉइंटवर ठेवणार आणि आर्क करून घेणार तुमच्या या राईट अँगलच्या आर्मवर. म्हणजेच तुम्हाला तिथे भेटणार आहे तुमच्या ट्रायंगलचा थर्ड व्हर्टेक्स. मग बाळांनो, कंपास मध्ये आपण घेऊयात डिस्टन्स 10 सेंटीमीटर. मग बाळांनो, 10 सेंटीमीटर डिस्टन्स घेताना मी माझी स्केल यूज करते. तुम्ही तुमच्या स्केल प्रमाणे तुमच्या कंपासचा एक पॉइंट जो आहे तो 0 वर ठेवायचा आणि दुसरा पॉइंट जो आहे तो 10 वर ठेवणार. You will get the 10 सेंटीमीटर in your compass. 10 सेंटीमीटर मध्ये कंपास मध्ये डिस्टन्स घेतला. हे कन्स्ट्रक्शन तुमच्या नोटबुक वरही बरंच मोठं येणार आहे, तुम्हाला एक सेपरेट पेज लागेल यासाठी. सो बाळांनो, मी n वर माझ्या कंपासचं एक पॉइंट ठेवलं. का? कारण n पासून माझ्या m पॉइंटचं डिस्टन्स किती आहे? 10 सेंटीमीटर. सो मी आर्क करून घेतला 10 सेंटीमीटर डिस्टन्स माझ्या कंपास मध्ये घेऊन आणि तो आर्क आता एका पॉइंटला इंटरसेक्ट होतोय बाळांनो. आता तो आर्क ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होत आहे बाळांनो, तोच पॉइंट म्हणजे तुमचा ट्रायंगलचा थर्ड व्हर्टेक्स असणार आहे. सो बाळांनो, हा थर्ड व्हर्टेक्सला आपण नाव देऊन घेऊयात M व्हर्टेक्स. And now we are going to join this MN, that is nothing but your hypotenuse of the triangle, which is of 10 centimeter length. त्याची लेंथ आहे 10 सेंटीमीटर. बाळांनो, हा झाला आपला MN 10 सेंटीमीटर लेंथचा. So this is how you can construct a triangle, right angle triangle, when you are given one angle and length of hypotenuse and length of one side. मग आता इथे तुम्हाला मेन्शन केलेलं नव्हतं की हा राईट अँगल ट्रायंगल आहे, पण तुम्हाला काय एक अँगलचं मेजर दिलेलं होतं जे 90 डिग्री. यावरूनच आपल्याला कळतं की हा राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. सो आपण अज्युम केलं, जे काही तुम्हाला पॅरामीटर्स दिले होते ते आपण आपल्या रफ फिगर मध्ये मेन्शन करून घेतले, रफ फिगर कन्स्ट्रक्ट केली आणि मग त्यावरून आपण आपल्या फेअर फिगरला सुरुवात केली. मग सगळ्यात आधी आपण बेस ड्रॉ केला बाळांनो. बेस ड्रॉ केल्यानंतर त्याच बेसवर तुमच्या ए पॉइंटला राईट अँगल ड्रॉ केला, राईट अँगलचा आर्म ड्रॉ केला सेकंड, आणि तुम्हाला इथे राईट अँगल ए भेटला. मग आता तुम्हाला एन डिस्टन्स पासून म्हणजेच तुमच्या थर्ड व्हर्टेक्स पर्यंत ट्रायंगलचं डिस्टन्स माहित होतं, बरोबर. मग ते डिस्टन्स तुम्ही कंपास मध्ये घेतलं, एंड पॉइंटवर कंपासचं एक पॉइंट ठेवला आणि दुसरं आर्क करून घेतलं, बरोबर. मग आता तो आर्क आणि तुमचा अँगलचा आर्म जिथे इंटरसेक्ट होतोय तोच तुमच्या ट्रायंगलचा थर्ड व्हर्टेक्स होता. सो तो व्हर्टेक्स आणि तुमचा एंड पॉइंट तुम्ही जॉईन केला आणि तुम्हाला इथे ट्रायंगलचा हायपोटेनस भेटला. हायपोटेनस म्हणजे काय मी परत सांगते, द साइड अपोजिट टू द राईट अँगल. राईट अँगलच्या एक्झॅक्टली अपोजिट साइड जी असते ती तुमची हायपोटेनस असते आणि हायपोटेनसची लेंथ तुमच्या ट्रायंगलच्या तिघही साइड्स मध्ये सगळ्यात जास्त असते. मग आता आपण या दोघांमध्ये मेन्शन केलेलं नव्हतं की हायपोटेनस कुठला आहे. मग या 8 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर मध्ये ज्यामध्ये जो नंबर ग्रेटर असेल तो आपण हायपोटेनस कन्सिडर करतो, त्याची लेंथ, हायपोटेनसची लेंथ.
So बाळांनो, this is how we can construct a triangle, right angle triangle, when you are given length of hypotenuse and one more side. So बाळांनो, या लेक्चर मध्ये आपण सॉल्व्ह केला तुमच्या प्रॅक्टिस सेट 5 मधला एक क्वेश्चन आणि उरलेली क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया तुमच्या पुढच्या लेक्चरला.